गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परवा शनिवारी गिरनार पर्वतावर गाणी आपण उभं केलं. सर्वांच्या सहकार्यानं आपण दिल्ली म्हणणे किंवा परमेश्वरांच्या अनुसंधानाने त्या पद्धतीनं निर्विघ्नपणे सर्व कार्यक्रम आपण माघारी ठेवलेला आहे. तरी सामुदायिक भक्ती परमेश्वराला फार आवडते. ऋषीमुनीने जप केलं पण ते सगळं कुठं राहिलं, त्यांच्यापाशीच राहिलं. पण सामुदायिक भक्ती परमेश्वराला का आवडते? एक बार विठ्ठलाच्या भक्तांनी विचारलं संतांनी, म्हणजे परमेश्वराला तुझा पट्ट्या आम्हाला सांगितले, तुला भेटायचं म्हणजे कुठं भेटायचं? तर त्यांनी सांगितलं जिथं माझा नामघोष असतो, जिथं माझं जिथं माझं म्हणजे नामस्मरण चालतो, जिथं माझा नामघोष चालतो तिथं म्हणजे मी असतो. माझा एक ठिकाणी काय पत्ता नसतो. म्हणून सत्संग करावा, सामुदायिक भक्ती करावी, म्हणून कीर्तन प्रवचन सोय केली जाते. परमेश्वराची लीला आगाध आहे. परमेश्वराची लीला वर्णन करणे म्हणजे परमेश्वर. तर अशा प्रकारे आपण सत्संग करतो. आपल्या एकजुटीनं हा कार्यक्रम पार पाडला. सत्संगाचा फायदा काय? संत केते नाम आणि नाम केते परमेश्वर. देवीचा संघ म्हणजे परमेश्वर. संत कोणाला म्हणायचं? ज्याला दुसऱ्याचा आनंद होतो त्याला संत म्हणायचं. आता आपल्या नवीन जातात मला लोकांच्या अडचणी बोलतात, इतरांच्या काय अडचणी असेल बोलतात, त्यांना त्यांना आनंद मिळतो. अशा माणसाला संत म्हणायचं. अण्णा माहिती होते, नारायण महाराज सर्व संत होते, पूर्वीचे संत होते. एक संत जनाबाईचं छोटं उदाहरण सांगतो. आपल्या जास्त नाव नाही. नामदेव महाराजांची दासी म्हणलं जातं जनाबाई. आणि ते जनाबाईला सगळीकडे कळलं, जनाबाईला जेव करू लागतो, जनाबाईसाठी पाणी वाचतो, काही करतो. मग एकदा कबीर महाराज दुसऱ्या प्रांतातले होते. म्हणजे जनाबाई म्हणजे जनाबाईला एवढा परमेश्वर सहकार्य काय करतो, तर म्हणजे आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. मग त्यांनी ते पंढरपूरला जे आले तर त्यांना काही घर माहीत नव्हतं. त्यांनी तपस्या म्हणजे जनाबाई कुठं होती, लोकांनी सांगितलं म्हणजे नामदेवाच्या घरी ती जनाबाईत असेल. त्यांनी सांगितलं की ते नामदेव महाराजांच्या घरी. म्हणजे जनाजाना म्हणते ती कुठे जाणार? म्हणजे ती होती तर कुठं बाहेर असेल. कोणतरी म्हणजे तिकडे गावडे लावती या बस ठीक आहे म्हणजे आता तिकडे येणार आपण जमाना सांगायचं काय? संत महिमामुळे निर्जीव वस्तूचा वस्तू देवाचं नामस्मरण होतं. संत महिमाचा असा संघ आहे. मग ते कबीर महाराज पण भोवत गेले तर तिथं ती दोन महिलांची भांडणं चालली होती. भांडणं का चालली होती? तर जनाबाईच्या गावऱ्या त्यात दुसरी एक बाई होती, तिला काय होती तिकडे घेतल्या होत्या. जनाबाई म्हणायच्या माझ्या गावऱ्यात तुम्ही घेतल्या, ती म्हणायची माझ्या ह्या गावऱ्यात तुझ्या मी घेतल्या नाही. त्यामुळे दोघांच्या अगदी शिवाय हा याचा जीवनावाला. आणि हे बघितलं होते कबीर महाराज म्हणजे काय म्हणजे काय माहिती शिवाय घेतली म्हणजे तिला काय देऊ म्हणजे दौडू लागणार, काय काढू लागणार. मग ती जनाबाई म्हणजे अहो महाराज त्याला काय म्हणतो कोण माणूस, पण हा माणूस आला म्हणजे महाराज तुम्ही सांगा म्हणजे माझ्या गावऱ्या काही म्हणते नाही. म्हणजे त्याने तुझ्या गावऱ्या कशा ओळखायच्या? तर जनाबाई काय म्हणते म्हणजे तुम्ही प्रत्येक गौरी कानाला लावा. ज्या गौरीनं म्हणजे विठ्ठल विठ्ठल नामी ती माझी गौरी. तर कमी मारलं म्हणजे आश्चर्य गौरीचं कसं म्हणजे विठ्ठल विठ्ठल ऐकायला येईल. तरी पण म्हणजे बघा त्यांनी असा कानात लावली गौरी ज्याच्यातनं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐका येईल, एका बगलं ठेवायची, त्याच्यातनं नाव ऐकणार तिकडं का. अशा पद्धतीने मग त्यांना कळलं जनाबाईचा अधिकार काय. म्हणजे ज्या संतांचा निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करते मग आपल्यासाठी सजीव माणसं का करणार नाही. आणि मग सजीव माणसाने जर नामस्मरण केलं तर परमेश्वर आपल्याला भेटल्यासुद्धा राहणार नाही. तो लांब बी नाही. परमेश्वर आपल्याजवळच, म्हणजे आपल्याला करण्यासाठी सत्संग घालला पाहिजे. प्रत्यक्ष परमेश्वर जवळ भेटला तरी संत संग झाल्याशिवाय देव करत नाही. अशा बऱ्याच संतांच्या अनेक गोष्टी आहेत. आणि आपण चौकामेळ्याचं उदाहरण जरी बघितलं, चौकामेळ्याच्या त्या संत चौका महाराजांचं दुसऱ्या गावी गेल्यानंतर संध्याकाळी पाऊस झाला, त्या ज्या घरात ते राहिलं त्या घराची भिंत कोसळली, त्या घराचं कुटुंब आणि ते संत चौका महाराज सुद्धा तिथं ते मैल झालं. पण विठ्ठल नामदेव महाराजांचा वाटायचं की या चौकामेळ्याचं काहीतरी पंढरपुरात असं. त्यांनी विठ्ठलाला सांगितलं काय करायचं? विठ्ठल म्हणला असं कर, त्या घरात जे हाडं पडले त्या प्रत्येक म्हणजे कानाला लावतात. आणि ज्या हाडातनं आवाज येईल विठ्ठल त्या हाडकं त्याची उचलून आणा पंढरपूरला. त्या नामदेव पायरी शेजारी जे
चोकोबा महाराजाचं मंदिर आहे ते त्याची हाडं अनुसरण करून त्याची समाधी तयार केली. म्हणजे काय संतांचा संघ किती घडलेला पाहिजे, त्या हाडकाला संघ घडला तर ते हाडकं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मानव जीवनाला आल्यानंतर आपण सुद्धा सत्संग घडला पाहिजे, परमेश्वर कळला पाहिजे आणि परमेश्वर कळण्यासाठी भक्तांची संगत घडली पाहिजे. आता आपण दिंडी म्हणा किंवा एखादी पण अशा आपण गेलो सगळं परमेश्वराच्या सानिध्यात दत्त महाराजांची गाठ घेऊन आलो, त्यांना भेटून आलो तर त्याला आपल्याला आनंदाचा परमानंद झाला. म्हणून आपल्याच्यात आनंद आपल्या जोडीला आपले रमेश दादा होता, सर्व भक्तमंडळी आहेत, आपल्या सगळ्यांना एक आनंद झाला. आणि आपल्या ह्या दत्त महाराज भेटलेच आपल्याला आणि आपल्या घरी जे आपण आपल्या जोडीला येणारे ते आपण परमेश्वराचा नामस्मरण करून आपल्या हे मानव जीवनाला आणि त्याचं कल्याण करून द्यायचे. जय गुरुदेव.